आपण दिलेलं आहे 10% आरक्षण आणि सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत सुद्धा सरकार सकारात्मक प्रयत्न करते। जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी चाललेले आहात, काय नेमका उद्देश आहे भेटण्यासाठी काय सांगा? मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती आणि विशेषतः सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या विषयावरती माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी उपोषण अंतरवालीला सुरू केलेलं आहे। याच्या अगोदर आमचे सहकारी संदीपांजी भुमरे साहेब त्यांना भेटून आलेत। काल आमदार राजेंद्रजी राऊत त्यांना भेटून आलेत। काल सुद्धा मी मनोजदादांना विनंती केलेली होती की त्यांनी उपोषण स्थगित करावं। आज मी स्वतः त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आणि या संपूर्ण मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये सगळे सोयऱ्यांच्या विषयामध्ये राज्य सरकारने काय प्रयत्न केलेले आहेत या सगळ्या बाबतीत माननीय मनोजदादांची चर्चा करण्यासाठी आता लगेचच मी अंतरवालीकडे निघालेलो आहे। सगळे सोयरे हा शब्द त्याच्यावरती आग्रही भूमिका ठेवलेली आहे। सगळे सोयरे शब्दाचा समावेश करण्यात यावा। सगळे सोयऱ्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा जी काय सरकारची भूमिका आहे ती आता मी गेल्या त्यांच्या समोर या ठिकाणी मांडतो, त्यांच्याशी चर्चा करतो। या बाबतीत त्यांचं अधिक काय म्हणणं असेल तर ते सुद्धा मी नोंदवून घेतो। पण या संपूर्ण प्रक्रियेमध्ये राज्य सरकार हे कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे किंवा आपण दिलेलं आहे 10% आरक्षण आणि सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत सुद्धा सरकार सकारात्मक प्रयत्न करते। ओके, गुन्हे संदर्भामध्ये आहे ते गुन्हे मागे घेतले ना की या सगळ्या संदर्भात देखील वारंवार ते सांगतात की गुन्हे मागे घेतले पाहिजे। गुन्ह्या संदर्भामध्ये सुद्धा राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे। ज्येष्ठ मंत्री माननीय मुनगंटीवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक समिती आहे। ती समिती या सगळ्या गुन्ह्यांचा जो काय प्रस्ताव गृह विभागाकडून येतो त्याची छाननी करते आणि गुन्हे मागे घेण्यासाठीचे जे काही निकष आहेत त्याच्यामध्ये बसणारे जे गुन्हे आहेत ते गुन्हे पाठीमागे घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। आता मला अंतरवाली पहिलं बघू दे ना, जाऊ दे। याला खूप दिवस झाले। माझ्या विधानसभा मतदारसंघाचा मेळावा होता। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी माझ्यावरती विश्वासानं सातारा जिल्ह्याचं पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली होती आणि पाठीमागच्या वेळेला भाजपचे उमेदवार श्री उदयनराजे भोसलेंना माझ्या विधानसभा मतदारसंघातनं 28,000 मतं कमी पडली होती आणि त्या पार्श्वभूमीवरती मी सांगितलं होतं की आम्हाला यावेळी मताधिक्य मिळेल, परंतु 28 वरनं ते मताधिक्य खाली आणून आम्हाला केवळ 3,000 मताचं मताधिक्य समोरच्या बाजूचं माझ्या विधानसभा मतदारसंघात राहिले। त्याला वेगवेगळी कारणं आहेत आणि म्हणून त्यावेळी कार्यकर्त्यांशी बोलताना मी सांगितलं की बाबा माननीय मुख्यमंत्र्यांचा माझ्याकडनं अपेक्षाभंग झालेला आहे। पालकमंत्री असताना सुद्धा स्वतःच्या विधानसभा मतदारसंघात जर मताधिक्य कमी आहे तर ती जबाबदारी माझी स्वतःची आहे। त्यामुळं माझी मुख्यमंत्र्यांना विनंती राहील की माझ्याकडनं हा अपेक्षाभंग झालेला आहे, त्यामुळं मी तशा पद्धतीची भावना मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त करणार आहे। परंतु ह्या 2 दिवसामध्ये मनोज पाटील जरांगे साहेबांचं हे आरक्षणाचा विषय पुढे आल्यामुळं अगोदरच माननीय मुख्यमंत्री खूप व्यस्त आहेत, त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे हा विषय बोलणं मला योग्य वाटलं नाही। मी नंतर वेळ स्वतंत्र माननीय मुख्यमंत्र्यांचा घेऊन कशामुळं मताधिक्य कमी झालं आणि तरी सुद्धा ती जबाबदारी माझीच आहे। माझ्या बाबतीत जो काय निर्णय घ्यायचा आहे तो माननीय मुख्यमंत्री घेतील। ओके, धन्यवाद। आणि मला निघायचंय ना। बच्चू कडू हे पक्ष तुमच्या महायुतीमध्ये नाराज आहेत। बच्चू कडू आज निर्णय घेण्याची शक्यता आहे। ते म्हणतात की ब्रह्मदेव जरी आला तरी मला मंत्रिपद काय मिळणार नाही आणि आलं तरी मला मंत्रिपद नको म्हणतात। आता हा विषय माननीय बच्चू भाऊंच्या मधला आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्या मधला आहे। बच्चू भाऊ आमचे चांगले मित्र आहेत। एक वाक्य मला त्यांचं अजूनही आठवतंय की त्यांचा विश्वास हा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती आहे। त्यामुळे ते कायम म्हणतात की मुख्यमंत्र्यांच्या एकनाथजी शिंदे साहेबांच्यासाठी मी सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहीन। पण तरीसुद्धा या मंत्रिमंडळ विस्ताराच्या बाबतीत त्यांचं काय म्हणणं असेल तर मी स्वतः आज अंतरवालीवरनं परत आल्यानंतर उद्या या बाबतीत बच्चूभाऊंची भेट घेईन किंवा तत्पूर्वी जर त्यांचा मेळावा असेल तर आत्ताच जाताना फोनवरती त्यांच्याशी मी बोलेन। ओके। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।